निष्ठो कैल्या माता की जळकोट जळकोट असा कसा देत नाही, असा कसा देत नाही. जी काही बाबी आहेत त्यांच्यावर जी सातत्यानं वर्षानुवर्षे किंवा पारंपरिक पद्धतीनं ते व्यवसाय करतात त्या व्यवसायाला धरूनच काही मागण्या आहेत. त्या मागण्या अतिशय रास्त आहेत. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मागण्या आणि काटकुटपर्यंत आंदोलन सुरू होणार आहे. आमच्या मेंढपाळांच्या मागण्या आहेत, आमच्या चराई क्षेत्रातल्या बाबतीत आहे आणि पशुसंवर्धनच्या आहे आणि मेंढपाळांना स्पेशल आरक्षण या माध्यमातून आमच्या 8-9 मागण्या आहेत. सगळ्यात जास्त त्रस्त मागणी आमची चराईची आमची पारंपरिक आजोबा पंजोबा आमचे चराईच्या त्या जंगलातच राहत होते, पण आजकालचे अधिकारी येऊन जातात तिथं आणि लाखो रुपयाचा दंड फाडतात. आणि पशुसंवर्धनचं जे आहे आमच्या वर्षातभर मॉर्टिलिटी 4 महिने इतकी होते की एकाचं नुकसान 80,000 ते 90,000 रुपये होते. इथं 10 रुपये जरी माणसाचे हरवले तर माणसाचं मन दुखतं. आमचं मन कुठं असेल हे शासनानं जाणून घ्यावं. शासनानं जर आमच्या मान्य नाही केल्या मागण्या तर आम्ही आंदोलन एवढं तीव्र करू की शासनाला म्हणजे कोणतंही शासकीय कार्यालय जे आहे हे चालू देणार नाही. आज पालकमंत्री अमरावती दौऱ्याच्या स्तरावर आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असणार आहे? पालकमंत्र्यांना आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये घुसू देणार नाही, हेच पहिले प्लॅनिंग आहे आमचं. काय आपण त्या स्तरावर प्रयत्न केले होते? आज अर्जुनजी महानर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांचे जे काही मागण्या आहेत त्या रास्त आहेतच, कारण अनेक वर्षापासून हा समाज सातत्यानं मेंढपाळी करून आपला उदरनिर्वाह करतो आणि उदरनिर्वाह करत असताना त्यांच्या जर मेंढपाळांना त्यांच्या जर चारा मिळत नसेल, ते जर कुठं चारत असतील तर ते जर वन विभाग त्यांना वारंवार त्रास देत असेल, त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर दंड आकारत असतील, अशा पद्धतीचे हे अतिशय चुकीचं आहे, हे सुलतानी आहे. त्याचबरोबर त्यांचे जे काही अनेक प्रश्न आहेत, मग स्वतंत्र आरक्षण असेल किंवा त्यांना अजून काही सुविधा असतील, त्या सुविधा अजून, कारण मेंढपाळ हे साधारणतः जंगलातच राहणारे लोक आहेत, त्यांचे वस्ती करून राहतात, त्यांचे पाल मांडून बसतात आणि त्यांना सुविधा हे देणं गरजेचं आहे. पण याच्यात राज्य सरकारची मानसिकता पाहिजे. राज्य सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. सकारात्मक भूमिका राज्य सरकारनं घेऊन या मेंढपाळांचे प्रश्न सोडवावेत अशी मी शासनालासुद्धा विनंती करेल. आणि मी या मेंढपाळांच्या आंदोलनाच्यासाठी त्यांच्यासोबत आहोत हेच या प्रसंगासाठी.